एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी सो. पंचायत समिती तळोदा तालुका जिल्हा नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले व निवेदन असे म्हटले आहे की तळोदा शहरातील प्राथमिक कन्या शाळा न पूर्णांक 6 परिसरामध्ये साचलेले पाणी तत्काळ काढण्याची उपाययोजना करण्याबाबत तळोदा शहरातील नगरपालिकेच्या परिसराला लागून असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 6 ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी साचले आहे. येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्या कारणाने या ठिकाणी पाण्याचे जलाशय निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून शालेय वातावरण नेहमी प्रसन्न व स्वच्छ असणे अपेक्षित असताना अशा पद्धतीने परिसरात पाणी साचणे तसेच डुक्कर फिरतात व इमारतवर पत्रे नाही वर्गखोलीमध्ये पाणी गळत आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षकाला मच्छर चावल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो ही बाब चिंतेची आहे. दरम्यान पालिकेला लागून असणाऱ्या या शाळेच्या परिसरामध्ये तळोदा प्रशासनाकडून योग्य ती दखल घेऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी पावले उचलावेत व याबाबत तात्काळ उपाययोजना करावी. जर निवेदनाची वेळीच दखल घेतली नाही तर एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद शासन प्रशासन यांनी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश गणपत पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष सुरेश दादा वळवी, योगेश धनका पारस पाडवी आदी उपस्थित होते.